आपण पाहताय IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची। मौलाना आझाद स्कूलचा धोकादायक ढाचा हवेत उडून घरावर कोसळला। सुदैवाने जीवित हानी टळली। निसर्गाच्या तडाख्यापुढे मानव किती असहाय्य ठरतो याचे प्रत्यंतर आज मौलाना आझाद शाळा परिसरात आले। जोरदार वाऱ्यामुळे शाळेच्या इमारतीचा काही भाग हवेत उडून थेट शेजारील नागरिकांच्या घरावर कोसळला। या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। याचे एकमेव कारण म्हणजे रविवारी सुट्टी, अन्यथा त्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात आले असते। शाळेच्या व्यवस्थापनाची ही लापरवाही आज उघडपणे समोर आली आहे। जर वेळेवर इमारतीच्या देखभालीकडे लक्ष दिले असते तर अशी धोकादायक परिस्थिती उद्भवलीच नसती। शाळा ही मुलांच्या विकासाचा केंद्रबिंदू असते आणि त्याची सुरक्षितता ही सर्वात मोठी जबाबदारी, पण तीच जबाबदारी दुर्लक्षित झाल्याचे हे दुर्दैवी उदाहरण आहे। प्रशासनाने त्वरित या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी सर्व शाळांच्या इमारतीची तातडीने तपासणी केली जावी हीच अपेक्षा। हा दिवस वाचला पण उद्या पुन्हा नसेलच याची जाणीव ठेवून आता प्रत्येक जबाबदार यंत्रणे जागे होणे आवश्यक आहे। रतन डोंगरदिवे, प्रतिनिधी IB7 न्यूज, नांदुरा। समीर